सगळ्यात अगोदर तर मला सुरुवातीला हे सांगायचं आहे की विद्यार्थ्यांच्या भावना जपणारं सरकार आहे। आणि आपण मागील काळामध्ये आपण बघितलं होतं की म्हणजे कष्टकरी विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असताना कसे वागले होते। 124 एसटीतले कष्टकरी मेले होते, जीव बलिदान दिले होते। मला म्हणायचं नाही त्यावेळेसची शरम कुठं हरवली होती। त्याचबरोबर मला दुसरं हे म्हणायचं आहे की आपण मुख्यमंत्री दिल्लीचे जेलमध्ये राहून सुद्धा मुख्यमंत्री पदावर होते, दिल्लीचे शिक्षण मंत्री सुद्धा जेलमध्ये राहून शिक्षण मंत्री पदावर होते, परंतु विद्यार्थी जे जंतर मंतरवर होते ते म्हणजे सगळ्याच राजकीय विचारधाराच्या कुटुंबातले विद्यार्थी होते। आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांची भावना लक्षात घेणं आणि त्यातून नैतिकतेनं स्वतःहून राजीनामा देणं, मला असं वाटतं की ही सुद्धा एक पॉझिटिव्हली पाहण्यासारखी गोष्ट आहे। आणि नेहमीच भूमिका ज्या असतात, भूमिका येण्यासाठी आणि भूमिका घेण्यासाठी धैर्य लागत असते। काढून टाकून हाकलून लावेपर्यंतची वेळ येणारे मुख्यमंत्री आपण त्या काळी आपण उद्धव ठाकरेला सुद्धा बघितलेला आहे। परंतु स्वतः म्हणजे वेल एस्टॅब्लिश्ड गव्हर्नमेंट असताना विद्यार्थी भावना, ते विद्यार्थी सगळ्या जाती धर्माचे होते। मी परत कॉस्ट ऑफ रिपिटेशन सांगतो, सगळ्या राजकीय पक्षाच्या कुटुंबातली लेकरं तिथं होती, सगळ्या राजकीय पक्षाच्या विचाराचे युवक तिथं होते। असं नव्हतं की युवक एखाद्या राजकीय पक्षाला सपोर्ट करायला येत होते, तसं नव्हतं। तर युवक हे सांगायला येत होते की आम्हाला हे गुदमरलं जात आहे की वारंवार परीक्षांच्या बाबतीमध्ये ह्या अशा अक्षम्य गोष्टी घडू नयेत। आता महाराष्ट्रामध्ये म्हणजे बघा, महाराष्ट्रामध्ये टीईटी सारखी गोष्ट घडते, अंजली दमानिया ताई दिल्लीत जाऊन NEET वर बोलतात। टीईटीच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे किंवा अंजली दमानिया, म्हणजे शिक्षकांचा प्रश्न यांना दिसत नाही की यांची झोप उडत नाही। ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत राजकीय पद्धतीच्या आहेत। आणि म्हणून मला भूमिका जी घेण्यात आली राजीनाम्याची, ती भूमिका एक म्हणजे काय म्हणतो त्याला चिंतनीय बाब आहे। येणाऱ्या काळामध्ये म्हणजे अकाउंटेबिलिटी आता जी आहे ती विशेष न्यायालय स्थापन झालेलं आहे, विशेष न्यायालयाकडे जलदगती न्याय आहे, त्याच्यामुळे त्या निर्णयानंतर अकाउंटेबिलिटी लक्षात येईल। आणि उशीर झाला असं ह्या प्रकरणात म्हणता येणार नाही, कारण दोन गोष्टी लक्षात घ्या, माध्यमांसमोर फार त्या दोन गोष्टी आल्या नाहीत, खास करून त्या सांगायच्या आहेत। पहिली गोष्ट ही आहे की NEET ह्या पेपर लीकची तक्रार उद्धव ठाकरेची औलाद आदित्य ठाकरे, राज ठाकरेची औलाद काय नाव अमित ठाकरे यांनी तक्रार दिलेली नाही। हे तक्रारदार नाहीत, स्वतः सरकार त्याच्यामध्ये तक्रारदार आहे, फिर्यादी आहे। आणि स्वतःहून सरकारने ते प्रकरण म्हणजे पोलिसांनी ते प्रकरण बाहेर काढून आरोपींना अटक केलेली आहे। आणि त्यामुळं स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठीचा आजचा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमाला माझ्या साध्या भाषेत, आमच्या गुराख्यांच्या भाषेत मी असं म्हणेल, ते कसं आहे, ते हम दो हमारे दो, म्हणजे ते उद्धव ठाकरेचा मुलगा, राज ठाकरेचा मुलगा, हम दो हमारे दो असे ते एकत्रित आले दोन लेकरांचं प्रमोशनसाठी। आणि मी असं म्हणेल की ते म्हणतात ना, ते ज्या प्रकारे त्यांची ही जी गत झालेली आहे ती बेगाने शादियों में ये चार अब्दुल्ले दीवाने, बेगाने शादियों में ये चार अब्दुल्ले दीवाने अशी यांची गत झालेली आहे। आणि म्हणून मला आपल्या समक्ष हे काही मुद्दे मांडत असताना म्हणजे राजीनामा केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा जो झालेला आहे तो विद्यार्थ्यांच्या भावनांच्या आधारे झालेला आहे। मला असं वाटतं की कायदेशीर दृष्ट्या येणाऱ्या काळात आपल्याला तो मुद्दा समजेल आणि कायदेशीर दृष्ट्या
म्हणजे NEET स्वतंत्र आस्थापन असल्यामुळे कायदेशीर दृष्ट्या मला असं वाटतं की केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा त्याच्यामध्ये फार कमी रोल असू शकेल. आणि म्हणून मला त्या पुढे जाऊन असं म्हणायचं आहे की 2002-03 मध्ये त्यावेळेस उद्धव आणि राज ठाकरे, म्हणजे तुम्हा पत्रकारांना अनेकांना ती बाब माहीत नसेल म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की 2002 आणि 2003 मध्ये फार मोठं आंदोलन झालं होतं. देश पातळीवर ते आंदोलन झालं होतं. ते आंदोलन म्हणजे खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जी भरमसाठ फीस वाढ झाली होती आणि त्याच्यामध्ये गरिबांसाठी संरक्षण असणाऱ्या जागा नव्हत्या, म्हणजेच आरक्षण असणाऱ्या 50% जागा. त्या आंदोलनामध्ये ते आंदोलन आम्ही म्हणजे मी सुद्धा त्या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं आणि ती सुरुवातही मी केली होती. आणि त्या आंदोलनाची झेप एवढी मोठी झाली होती, देशभर ते पसरली होती. त्यावेळेस सुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कदाचित त्यांच्या आयुष्यातलं पहिलं सार्वजनिक विद्यार्थ्यांसाठीची ती बाब होती. ते मध्ये आले होते, पण ते सुद्धा तिथं सुद्धा ते बोट घालण्यासाठीच आले होते. आणि आज सुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आणि त्यांचे दोन हम दो हमारे दो बोट घालण्यासाठीच आलते असं म्हणता येईल. आणि असं म्हणण्यामध्ये मला बिलकुल दुःख होत नाही, कारण ही गुराख्यांची भाषा आहे. उद्धव ठाकरे राज ठाकरेला गुराख्यांची भाषा सुद्धा समजली पाहिजे. आणि म्हणून मला ह्या प्रसंगी पुढे जाऊन असं म्हणायचं आहे की राज ठाकरेचा पोराचा पोरकटपणा आपण मागे पाहिला, ह्याच आंदोलनामध्ये पाहिला. काय पोरकटपणा होता तर राज ठाकरेचा पोरगा असं म्हणाला होता की सोनम वांगचुकांना पाठिंबा आहे, मग दीपक अभिजित दिपके आणि मग अभिजित दिपके किंवा त्यांची जी सोशल मीडियावरलं पेज असलेलं संघटन त्यांच्या बाबतीमध्ये मात्र त्यांना पाठिंबा आहे असं म्हणलेलं नव्हतं. त्याचं कारण काय होतं तर ही जी म्हणजे भाषेत कोणाला ऑफेन्सिव्ह घेऊ नये, ही जी पिल्लावळ आहेत ही ठाकरे कुटुंबातली, यांच्या डोक्यामध्ये म्हणजे मला असं वाटतं की कुणीतरी यांना शास्त्र शुद्ध करून दिलं पाहिजे, यांना समज दिली पाहिजे. म्हणजे यांच्या डोक्यामध्ये दिपकेची जात होती असं मी म्हणजे एकदम धारिष्टपणे म्हणू शकतो. कसं काय तुम्ही, आणि मग नंतर समजलं का तुम्हाला की सोनम वांगचुकांची जात सुद्धा कोणती आहे, धर्म कोणता आहे. आणि म्हणून मला धर्म आणि जात काढायची नाही आहे, परंतु निमित्त हे आहे की यांना बोटं घालण्याची सवय आहे. आणि मग हे जेव्हा दिल्लीला जातात तेव्हा यांचा टांगा उलटा झालता का, अरे बापरे दिपके तोच आहे आणि सोनम वांगचुक तोच आहे. आणि म्हणून यांना आता पर्याय नाही म्हणून हे सगळं केलं का. परंतु याला जोड आणखीन एक आहे, तुम्हाला मी सांगतो. जोड अशी आहे की ज्या प्रकारे मुंबई महानगरपालिकेमध्ये टेंडरचं गणित आहे, टेंडरचं गणित कुठं असतंय तर ते स्टँडिंग कमिटीमध्ये असतंय. स्टँडिंग कमिटीमध्ये अंडरस्टँडिंग हे आता वेगळं राहिलं नाही. ही चर्चा सुद्धा आता सुरू झालेली आहे की स्टँडिंग कमिटीमध्ये मुंबई महापालिकेचं बजेट हे देशातल्या राज्यापेक्षा आणि महाराष्ट्रातल्या राज्यापेक्षा जास्तीचं बजेट असलेली पालिका आहे. तिथं स्टँडिंग कमिटीमध्ये अंडरस्टँडिंगसाठी सुद्धा अशा प्रकारचं वर्तन चाललेलं होतं. कुणाचं, ह्या चौघा जणांचं. आणि ते सुद्धा मला तुमच्या समोर म्हणजे मांडायचं होतं. आणि त्यासोबतच मला असं म्हणायचं आहे की शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी आता कदाचित उद्या असं म्हणू शकतील की आंदोलनाला पाठिंबा दिला आंदोलक माझेच होते, आंदोलनाला पाठिंबा दिला आंदोलक त्यांचेच होते. आणि मोदीजींची भेट घेतली, राजीनामा देण्याचे म्हणजे जे हे होते सल्ले होते तेही माझेच होते, राजीनामा देण्याचे सल्ले होते तेही माझेच होते, असे मात्र शरद पवार म्हणतील असं मला वाटतंय. कारण त्यांना ती सवय आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय की हे सगळे मला आपलं म्हणतात ना, काय यार काम ना धंदा, काय यार वेठबिगारीसारखी वेळ आली. ही राजकारणातली वेठबिगारी आहे. आणि ही राजकारणातली वेठबिगारी
मुलांच्या भावनांवर स्वार होऊन मुंबई पालिकेच्या टेंडरपर्यंत ही जर पोहोचत असेल तर ही नैया त्यांची पार होऊ शकत नाही. म्हणजे स्टँडिंग कमिटीची जी आहे अंडरस्टँडिंग सुद्धा फिसकटलेली आहे, हे आंदोलन होऊन सुद्धा फिसकटलेली आहे. त्या पुढे जाऊन मला आणखीन एक गोष्ट मांडायची आहे आपल्या समोर. कायम वर्तमानपत्र एक बाब मांडत चाललेले आहेत की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काही झालं की म्हणजे आता काय कारणासाठी जातात दिल्लीला ते माहिती नाही, काय कारणासाठी जातात दिल्लीला ते त्यांना माहिती आणि ते सांगत असतात काय कारणासाठी गेलो. परंतु एक मात्र आता नक्की आहे की तुम्ही पत्रकारांनी आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचं भाष्य ऐकल्याच्या नंतर आणि ते त्यांना जनतेने निवडून दिलेलं आहे, जनतेचे मुख्यमंत्री असतात, जनतेचे शिक्षण मंत्री असतात, हे आता लक्षात घ्या. जनतेचे असतात. पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे. पक्षाचे मुख्यमंत्री पक्षाचे शिक्षण मंत्री नसतात, ते जनतेचे असतात. आणि काल मोदीजींनी ते स्वतः दाखवून दिले. आणि म्हणून जनतेने निवडून दिलेले मुख्यमंत्री देवेंद्रजी हे महाराष्ट्रातच मुंबईतच राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही पत्रकारांना मला सामान्य आमच्यासारख्या छोट्या मोठ्या म्हणजे संविधानवादी विचाराच्या, प्रभू श्रीरामांच्या विचाराच्या, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या युवकांना, विद्यार्थ्यांना तुम्ही म्हणजे संभ्रमित करणाऱ्या बातम्या तुमच्या स्क्रीन चॅनलवर चालवू नका आणि असं दाखवायचा प्रयत्न करू नका की माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेत का, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री होण्याचे डोहाळे लागलेत का. हे सगळं थांबवा. हे मला माहिती आहे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना हे पसंत नाही, पण तरी तुम्ही पत्रकार ते चालवता. आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू. याच मुद्द्याला धरून प्रश्न आहे. संजय राऊतांनीच आज सकाळी म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत बोलून घेतलेलं आहे तर त्यांना शिक्षण मंत्री आहे ते पद दिलं जाईल आणि महाराष्ट्रातली जागा आहे ती पुन्हा कुठेतरी खाली होईल. बघा आता संजय राऊतांची हे स्पष्ट करावं की स्टँडिंग कमिटीमध्ये अंडरस्टँडिंग पाहिजे. हे खरं आहे की खोटं आहे, म्हणजे तेवढ्या राजकारणाच्या उंचीवर जाऊ नये. नाहीतर बघा दोन प्रकारचे आमचे कष्टकरी एक वर जात असतात नारळ तोडायला आणि दुसरं मला म्हणजे एखाद्या प्राण्याची अवहेलना करायची नाही, दुसरं माकड एक वर जात असते झाडावर, किती उंचीवर जात असते. त्याच्यामुळं संजय राऊतांनी अंडरस्टँडिंगची गोष्ट सांगावी, हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आता स्टेटमेंट केलंय की मी मुंबईतच राहणार आहे, महाराष्ट्रातच राहणार आहे. दिल्लीला पाठवण्याच्या संदर्भात काही लोक उत्सुक आहेत, परंतु मी काही महाराष्ट्र सोडून जाणार नाही असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं. अहो मला सांगा की म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचा जो काळ आहे ह्या म्हणजे मुख्यमंत्री पदाचा, त्या काळामध्ये संवाद आहे. लक्षात घ्या संवादाची कमी नाही. शिक्षकांचं आंदोलन असो तिथे गिरीशभाई महाजन पोहोचलेले असतात, विद्यार्थ्यांचं आंदोलन असो, इवन कॉकरोच नावाने जे पेज चालू करून जी संघटना चालवली त्या विद्यार्थ्यांना सुद्धा गिरीशभाई महाजन बोलवून चर्चा करतात. संवादाचं राज्य आहे देवेंद्रजींचं. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातील तमाम युवकांनी, युवतींनी, विद्यार्थ्यांनी म्हणजे तमाम सगळ्या महाराष्ट्रातील लोकांनी निवडून दिलेले मुख्यमंत्री आहेत, बहुमताने निवडून दिलेले मुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळे त्यांना कुठं पाठवावं हे संजय राऊत ठरवणे एवढ्या लायकीचे आहेत का? संजय राऊत त्या लायकीचे आहेत का? आणि उद्धव ठाकरेंना एवढं जर दिमाग असता तर त्यांची जी आज जी परिस्थिती झालेली आहे, फजिती झालेली, राजकीय फजिती, ती झाली असती का? मी तर म्हणेल संजय राऊत आणि उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांची झोळी जी आहे, राजकीय झोळी, ती पूर्णतः फाटून गेलेली आहे, ती गळून गेलेलं आहे सगळं त्याच्यातलं झोळीतलं. त्यामुळं मला हे म्हणायचं आहे की यांच्या हे बाष्कळ आणि त्यांच्या हे मी बालिशपणाचे हे वक्तव्य, वर्तन आहे, हे भुकणारं वक्तव्य आणि वर्तन आहे. शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षातील प्रमुख नेते होते, शरद पवारांच्या पक्षाचे रोहित पवार असतील आणि इतर नेते होते, पण काँग्रेसमधनं कोणी पाहायला मिळालं नाही मंचावरती. बघा
सगळं काही तिकडं म्हणजे मेस आहे. विरोधकांना सुद्धा माहिती आहे, काँग्रेस यांना बऱ्यापैकी माहिती आहे, फक्त आठवण कोणी करून देत नाही, निलंगेकरांचा काळ. राजीनामे झालेले आहेत की नाही हे त्यांना माहिती आहे. वैद्यकीय परीक्षांच्या प्रवेशासाठी काँग्रेसांच्या काळामध्ये अनेक मुख्यमंत्र्यांची नावं सांगू शकतो. किती पैशात किती टक्के वाढवून मिळायचे मार्क बोर्डांमध्ये मेडिकल ॲडमिशनसाठी, तो काळ सुद्धा काँग्रेस यांनी पाहिलेला आहे. त्याच्यामुळं त्या काळात कधीही गुन्हे स्वतःहून दाखल झालेले नाहीत. ह्या काळामध्ये चूक पकडल्या गेली, सरकारनं गुन्हे दाखल केलेत. त्यामुळं काँग्रेसांना माहिती आहे, एक बोट दाखवताना 4 बोटं त्यांच्याकडे असतात. म्हणून ते काही ठिकाणी सावध भूमिका घेतात, काही ठिकाणी चमकोगिरीची भूमिका घेतात. असं काँग्रेसांचं चलत असते. आणि ह्यांचं कसं आहे, ह्यांचं बोट घालून काय मिळते का? बोट घालून बघा, तुम्हाला सांगतो, बोटाचा अर्थ काहीतरी म्हणजे आमच्या गुराख्यांच्या ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, आधी आम्ही की नाही थैल्यामध्ये असं टाकतो, थैल्यातून ते काढतो बरं का, आणि मग त्याच्यानंतर बोट घालून आम्ही दाणे काढतो. तसं यांचं आहे की नाही, अंडरस्टँडिंगनं काही निघतात का, अंडरस्टँडिंगने काही निघतात का, त्यासाठीची यांची भानगड होती. आणि ती भानगड आता उजागर आणि उघडी झालेली आहे. पेपर फुटी प्रकरणानंतर ज्या आत्महत्या झाल्यात त्याला धर्मेंद्र प्रधान जबाबदार आहेत. त्यासाठी धर्मेंद्र प्रधानवर खुनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आदित्य ठाकरेंनी 24 तास केली. आदित्य ठाकरे, मला असं वाटतंय, अरे यांना परत 4थीच्या बोर्डाची परीक्षा द्यायला सांगा, 4थीच्या बोर्डाची परीक्षा द्यायला सांगा, 4थीच्या बोर्डाची परीक्षा द्यायला सांगा. अरे विधी महाविद्यालयामध्ये जर कोणी शिकलेलं असेल, अरे संहिता तरी वाचून घ्यायला कधी वाचायलाच वेळ मिळाला नसेल. रात रंगीन जब हो जाती है तो किताब से दिल और दिमाग निकल जाते हैं. तो क्या पता होता है कि कानून की परिभाषा में कौन सी बात के लिए क्या कानून बना है और क्या सजा होती है. ही अशी लाडावलेली हम दो हमारे दो, म्हणजे ह्या दोघांच्या 2 अवलादी. मला वाटतंय की 4थीची पुन्हा परीक्षा दिली पाहिजे. आणि परीक्षा पुन्हा देण्यात काही वावगं नाही, काही इन्सल्टिंग नाही. एखादी गोष्ट जर आपल्याला पुनरावृत्तीनं जर समजत नसेल तर आपण ते केलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदनाम करून त्यांना जागेवरून हटवण्याचा डाव हा अमित शहांचाच आहे असं या ठिकाणी संजय राऊत बोलतायत. हे संपूर्ण म्हणजे प्री प्लॅन आहे. सकाळी 5 वाजता काही स्वप्न पडलं असेल आणि 5च्या स्वप्नात जे त्यांनी पाहिलं ते मला असं वाटतं त्यांनी बोलून दाखवलं. बघा, ज्या गोष्टी म्हणजे सत्सत्विवेक बुद्धीला लोकांच्या पटतील एवढं तर बोललं पाहिजे. तिथं मुलं जे आहेत, मी काय सांगितलं तुम्हाला, मुलं जे आहेत सर्व पक्षीय, सर्व विचारधारा, सर्व जाती धर्मातल्या कुटुंबातली मुलं एकत्रित आले होते. तिथं उद्धव ठाकरे आगे बढो आणि राज ठाकरे आगे बढो कोणाला इंटरेस्ट नव्हता, पण स्टेजहून नारे द्यावं लागत होते. कुणीतरी खालून जय हो जय हो जय हो म्हणल्यासारखं. यांच्या नावानं गौरायला सुद्धा कोणी येणार नाही, गौरायला सुद्धा येणार नाही कोणी. गौरायला बो 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 करायला सुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच्या नावानं कोण येईल हो? याने कोणतं भलं केलं हो? याने काय भलं केलं हो? यांनी रिक्षेवाल्याला मारणं, आमच्या भावायला यांनी सिक्युरिटी गार्डायला मारणं, यांनी काय केलंय भलं? या उद्धव ठाकरेमुळे 124 लोकांच्या जीव गेलेले आहेत, लोकांनी फाशा घेऊन मेलेले आहेत. त्याच्यामुळे याला गौरायला सुद्धा याच्याकडे कोणी येणार नाही. टाळ्या वाजवायला कोण येईल? कोणीतरी बगल बच्चे खाली ठेवले असतील, त्या पुढे रोजानं माणसं लावले असतील. आम्ही वरून म्हणतो तुम्ही खालून म्हणा, आम्ही वरून म्हणतो तुम्ही खालून म्हणा. नीट पेपर फुटी प्रकरण सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तुम्ही ज्या प्रकारे ठाकरेंचा उल्लेख करत, तुम्हाला असं वाटतंय का की ठाकरे राजकीय संधी शोधत आहेत? हे राजकीय भिकारपण आहे. तुम्हाला मी काय सांगितलं की शेतकरी कायदा किती योग्य होता तरी सुद्धा तो कायदा मोदीजींनी थांबवला. काही कॉर्पोरेट शेतकऱ्यांसाठी, शरद पवार सारख्या, त्यांना वाटलं की बाबा परत एकदा संशोधन झालं पाहिजे. विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये अकाउंटेबिलिटी ही गुन्हा दाखल झालेला आहे, लोक अटक झालेले, तरी सुद्धा सत्सत्विवेक बुद्धी जागृत ठेवून शिक्षण म्हणजे चळवळ, शैक्षणिक चळवळीमध्ये मग ती संघाच्या परिवाराशी संबंधित असो की रिपब्लिकन विचाराच्या म्हणजे विचाराची असो किंवा कम्युनिस्टांच्या विचारांची असो, विद्यार्थी चळवळ,
ह्या विद्यार्थी चळवळीला मान देत, भावना लक्षात घेत राजीनामा दिलेला आहे. एक हे शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे, केंद्रीय शिक्षण मंत्री. ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टीला धैर्य लागतंय. आणि मला त्या पुढे जाऊन म्हणायचं की हे काय करू पाहिलेत, तर हे मी तुम्हाला सांगितलं बालिशपणा तर आहेत, पण राजकारणातला चावटपणा सुद्धा आहे. हा उद्धव ठाकरे राज ठाकरेचा राजकारणातला चावटपणा सुद्धा आहे. ज्या गोष्टी आपल्याला म्हणजे लोक मान्य करत नाहीत त्या गोष्टी आपण स्वतः करून दाखवल्यासारखा. म्हणजे ते आमच्याकडे की नाही ते पैलवान असते की नाही, दोन प्रकारचे असतात. एक असते खराखुरा पैलवान आणि दुसरा असते ते खराखुरा पैलवान नसते, ते पाटलाचं पोरग पैलवान म्हणून दाखवलं जातं, पण ते पाटलाचं पोरग खातच राहते. पण खरे पैलवान जे असतात ते जात असतात, कुस्ती लढत असतात आणि कुस्ती जिंकत असतात. तशी यांची हे खरे पैलवान नाहीत, हे की नाही दिखावटी आहे, ते मुखवटे आहे. दिखावटी आणि मुखवटे. आणि जनता है ना सब जानती है, ये पब्लिक है सब जानती है अंदर क्या है बाहर क्या है, अंदर क्या है बाहर क्या है. अंदर जो है मी सांगितलं ना, मुंबई महापालिकेची अंडरस्टँडिंग आहे, स्टँडिंग कमिटीची अंडरस्टँडिंग आहे. और बाहर क्या है तो छात्रों के परीक्षा की राजनीति है. बाहर क्या है तो छात्रों के परीक्षा की राजनीति. महाराष्ट्राचे खरे पैलवान कोण आहेत? महाराष्ट्राचे म्हणजे तुम्ही राजकीय दृष्ट्या विचारता की तुम्ही शैक्षणिक दृष्ट्या विचारता? राजकीय दृष्ट्या ज्या व्यक्तींना, ज्या लोकांना, युवक युवती सर्व, म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, राजकीय पक्षाचे मुख्यमंत्री नसतात. मुख्यमंत्री हे जनतेचे असतात. त्याच्यामुळे देवेंद्रजी हे वैचारिक बलशाली आहेत, चिंतनानं बलशाली आहेत आणि ते बाष्कळ भाष्य न करणारे आहेत. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतंय की आम्ही सगळ्या लोकांनी निवडलेले मुख्यमंत्री माय चीफ मिनिस्टर इज द ओनली पहलवान. नितीन सरदेसाईंनी ट्विट केलेलं आहे, जसं हिरण्यकश्यपूचा वध करायला नरसिंहाला जन्म घ्यावा लागला विष्णूच्या अवतारामध्ये, नरसिंहाच्या अवतारामध्ये जन्म घ्यावा लागला, तसा झेंजीचा हा जन्म झालेला आहे. ही संपूर्णपणे व्यवस्था आहे ती बदलण्याची. नाही, सरदेसाई ही छोटी व्यक्ती आहे. त्या सरदेसाईवर बोलणं म्हणजे ठीक आहे, बोलतंय काहीतरी, ठीक आहे. आदित्य ठाकरेंनी असं म्हटलंय की या आंदोलनाच्या माध्यमातून युवक देशामध्ये अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करतात असं चित्र निर्माण केलं गेलं, परंतु मुळात केंद्र सरकारमुळेच अराजकता निर्माण झाली. बघा, मला एक सांगायचं आहे की उद्धव ठाकरे आदित्य बोललाय ना, आदित्य तुमचे वडील म्हणजे त्याला बाप म्हणतात, तुमचा बाप काय तुम्ही डॅडी काय म्हणता मला माहित नाही. तो बाप मुख्यमंत्री असताना 124 लोकांनी जीव गेले होते. आणि ती अराजकता होती की काय होती. इथं त्यावेळेसच्या कष्टकऱ्यांवरले गुन्हे त्या काळात मागे सुद्धा घेण्यात आले नाही. नाहकपणे गरिबांवरले गुन्हे, खोटे गुन्हे मागे घेण्यात आले नाही. परंतु काल मोदीजीच्या सरकारनं स्पष्टपणे सांगितलं की कोणतेही गुन्हे विद्यार्थ्यांवरले राहणार नाहीत, FIR विड्रॉल केले जातील. याला धारिष्ट लागतंय, याला स्पष्टता लागते, याला थेट संवाद लागतंय. आणि मला असं वाटतं एवढं मोठं आंदोलन झाल्याच्या नंतर त्याच क्षणाला आम्ही गुन्हे मागे घेतो म्हणण्याची ताकद आणि ज्याला म्हणतो आपण जवळीक, ज्याला आपण म्हणतो आपले छात्र, ज्याला आपण म्हणतो आपले विद्यार्थी, हे काल दाखवून दिलेले. आदित्य ठाकरेला हे समजायला फार वेळ लागेल. आदित्य एक बोट असं पुढं नेताना 4 बोटं असे असतात, हे लक्षात ठेवायचं. आणि बापाचे कारनामे, बापाचे करारनामे आणि बापाच्या कर्तुती हे अगोदर वाचायच्या आणि नंतर जनतेत जाऊन विचारायच्या. कारण आदित्य 2002-03ला तुझा बाप आणि राज ठाकरेला सुद्धा माझ्या आंदोलनामुळे बाहेर यावं लागलं होतं, वैद्यकीय फीसवाढीच्या. हे लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळं लोकांच्या डोळ्यावर पट्टी आणि लोकांच्या डोक्यामध्ये ब्रेनच्या ऐवजी माती आहे असं समजायचं नाही. विद्यार्थी पण जे आहेत ना, त्यांचं असं म्हणणं आहे की जरी राजीनामा दिला असेल तरी आमचा राग तो कायम आहे सरकारवर. आणि त्यात असे पण पोस्टर झळकवतात की पुढची विकेट कोणाची काढायची, निर्मला सीतारामन की नितीन गडकरी. हे बघा, हे
तुम्हाला सांगतो, हा विद्यार्थ्यांच्या परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या भावनेचा होता आणि काही लोक व्यक्ती स्वातंत्र्याच्या याच्याने काय बोलतील हा वेगळा मुद्दा आहे, बोलत असतात ते काही म्हणजे कन्सिडर किंवा ते काही अकाउंट म्हणजे ते काउंट करण्याचं मला वाटतं काही महत्त्व नाही.